रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आमदार सदाभाऊ खोत यांचं जोरदार भाषण पाहूयात आपण सविस्तर। माझं राहिलेलं सगळं आयुष्य मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी खर्च करणार आहे। मला आता काही नको, मला सगळं मिळाले। सदाभाऊ खोत यांची विट्यात तोफ धडाडले। काय म्हणाले पाहूयात। की दोस्ती कशी करावी आणि दोस्ती कशी निभवावी आणि जीवाला जीव कसा द्यावा हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर ते गोपीचंद पडळकर यांच्याकडनं शिकावं लागेल। दोस्तीला बाप माणूस आहे। मला अनेक लोक म्हणतात, बाबा ते एवढं भडक बोलतं, एवढं कडक बोलतं, सदाभाऊ तो माणूस जरा वेगळाच वाटतो या। अरे म्हणलं, त्याच्यासारखा दयाळू मायाळू माणूस पृथ्वी तलाव सापडणार नाही। कारण जे माणसं फडक कडक बोलतात, रोखठोक बोलतात, त्यांच्या मनात कधी पाप असत नाही। आता आम्ही दोघं बरेच दिवस झालं जवळ आहे। त्यांच्यावर अनेक बाबा मोठं गडी त्यांच्या नादाला होतं या तालुक्यातलं। मी त्यांना मी मात्र थोडा वेगळा माणूस आहे। जसं व्यापारी जनावराची खोड लगेच ओळखतो की नाही, शेपटाला कसं आहे, गोंड्याला कसं आहे, नकाला कसं आहे, बरोबर आहे का? त्याच्या शिरा बारक्या आहेत का, मोठ्या आहेत त्या, नुसती कास मोठी असून चालत नाही। तसा मी जरा माणसं ओळखतो, पण गोपीचंदचा तसं नाही। माणूस जवळ आला, जरा वेगळ्या धाटणीत आला की लगेच बिचारा कौतुक करायला लागतो। मी मात्र त्यांना सांगतो आधी मध्ये, हे जरा जनावर वेगळं दिसतं या, जरा सावध राहायला लागतंय। मग ते मला म्हणते, सदाभाऊ तुम्हाला काही कळत नाही, ते आता आपल्या बरोबर आहे। आणि बरोबर वर्षभरात ते जनावरांना टोंगा केलेला असतोय। मग मी म्हणतो आता कसं झालं, कारण म्हणजे खरोखर एक कामाचा ध्यास घेणारा, शब्दाला जागणारा असा हा नेता आहे। सभागृहामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवणारा हा नेता आहे। अरे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं तर लक्षात, नंदीवाला असेल, गोसावी असेल, पिंगळा जोशी असेल, कुरमुड्या असेल, कडक लक्ष्मीवाला असेल, लवार, सुतार, कुंभार, चर्मकार, प्रत्येक घटकाला काय वाटतं, गोपीचंद पडळकरच आपल्याला न्याय देऊ शकतो, आपला आवाज उठवू शकतो। अरे सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं एवढं सोपं नाही। सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाला माझा नेता कोण या महाराष्ट्रातला हे जर विचारलं तर तो सन्मानानं फासा पारद्यापासून ते रामोशी समाजापर्यंत, ते डवऱ्यापासून साळे कोळ्यापर्यंत माणसं सांगतात, गोपीचंद पडळकर आमचा आवाज उठवतो, गोपीचंद पडळकर हे आमच्यावर बोलतो। एवढा अफाट काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकरजी या ठिकाणी करत आहेत। जसं घार उंच आकाशी भरारी घेती, पण तिचं लक्ष कुठं असतं, पिल्यापाशी असतं। मानावं लागेल, शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर आटपाडीला आणण्याचं जर कुणी पुण्याचं काम केलं असेल तर ते गोपीचंद पडळकर याने केलं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।